नमस्कार, मी आहे नम्रता आणि आज मी घेऊन आलेली आहे लहानपणीच्या आठवणीतली गोडी शेव. ही शेव अगदी सोप्या पद्धतीने बनते. तर या शेवसाठी मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल आपलं साधं जे वापरतो आपण रोजच्या भाजीसाठी तेच तेल टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये थोडासा 1 पिंच असा 1 चुटकी भरून बेकिंग सोडा टाकायचा आहे. आता याला व्यवस्थित छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला आता मळून घ्यायचं आहे. घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. ही शेव माझ्या लहानपणी भेटत होती. दर आठवडी बाजारामध्ये भेटत होती. आता हे शेवचं पीठ मळून तयार झालेलं आहे. याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं. 15 मिनिट झालेले आहेत. पीठ तयार आहे. आता याला हाताने लाटून छान लाटून असं हाताने व्यवस्थित याची शेव तयार करून घ्यायची आहे. खूप जाडसरही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम आकाराची अशी शेव तयार करून घ्यायची आहे. याला असं कापून घ्यायचं आहे. सर्व शेव मी कापून घेतलेली आहे, तयार आहे. आता याला तळून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल खूप जास्त असं कडकडीत गरम नाही करायचं आहे, मीडियम आचेवरती गरम करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये शेव टाकल्याबरोबर करपणार नाही. आता तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये सर्व शेव तळून घ्यायची आहे. आता ही शेव आतमधूनही छान व्यवस्थित भाजल्या जाईल, शेकल्या जाईल. छान सोनेरी रंग येतपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. शेव तळून झालेली आहे. आता याला काढून घेऊ. अशाच प्रकारे सर्व जी शेव आपण बनवून ठेवलेली आहे ती सर्व तळून घ्यायची. आणि आता पाक तयार करायचा. पाक बनवण्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं. साखरेला पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायचं. हा पाक तयार होत आलेला आहे. आता याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन चेक करून घ्यायचं आहे. पाक आपल्याला शेवसाठी पाहिजे तसं तयार झालेला आहे का ते. हा पाण्यामध्ये विरघळत नाहीये, म्हणजे हा पाक तयार झालेला आहे व्यवस्थित. याची एक गोळी अशी बनत आहे. हा परफेक्ट पाक तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये 1 चुटकी असा खायचा कलर टाकायचा आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये ही जी तळलेली शेव आहे ती टाकायची आहे. आणि याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शेवच्या प्रत्येक भागाला पाक लागला पाहिजे आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरला पाहिजे.
हा पाक सुकत जातो तसा तसा यात शेवला छान चिपकून असा छान बसतो. हे पहा पाक पूर्ण सुकलेला आहे आणि सगळ्या शेव अशा वेगवेगळ्या निघालेल्या आहेत, मस्त चिपकल्या नाही आहेत एकमेकांना आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा आतमधनं सुद्धा किती छान खुसखुशीत अशी शेव तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.